नमस्कार. मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 33. प्रमोद, मी विचारलं ते खरं आहे का? म्हणून सिमी इथून जायला नाही म्हणत आहे. कल्पेश म्हणतो. प्रमोद तरी पण काही बोलत नाही. आता कल्पेशला राग येतो. प्रमोद, तू काही बोलणार आहेस का? सिमी बाहेर ये. कल्पेश म्हणतो. कल्पेश, काय झालंय? कशाला आरडाओरडा करत आहे? अखिल म्हणतो. मॉम सिमी सोबत कशी वागते? सिमी मला काहीच बोलली नाही. सगळं सहन करत होती. ती मला बोलली होती ऑफिसला येऊ का? मी तिला बोललो आता नको नंतर ये. कल्पेश म्हणतो, काकू सोबत मी बोलतो. आता आपण एन्जॉय करायला आलो आहे. आपलीच फॅमिली नाहीये का? आपल्याला सोबत दुसरे पण आहेत. आता एन्जॉय कर. आपण घरी गेल्यावर बोलू. आजी आजोबांना गावाला जायचं असतं. आम्ही येऊन जाऊ. अखिल म्हणतो. मी सिमीला इथं फिरवतो. कल्पेश म्हणतो. ते झाडामध्ये फिरत असतात. सिमी कल्पेश समजवते. कल्पेशला पण समजतं ते सगळ्यांमध्ये येतात. मुक्ता पण कल्पेशचा आवाज ऐकून बाहेर आली होती. कल्पेश सिमीने कल्पेशला अखिलने कल्पेशला समजवले. ते तिने ऐकले. सरांनी किती छान समजवले. ती विचार करत असते. तुम्ही पण गप्पा मारत आहे. चला आपण बीचवर जाऊ. सागर म्हणतात. ये सगळे ओरडतात. त्यांच्या रूम मध्ये जातात. लागणारे सामान बॅग मध्ये घेतात आणि लगेच बाहेर येतात. सागर ड्रायव्हरला सांगतात, आम्हाला आता बीचवर जायचं आहे. ड्रायव्हरने गाडी समोर आणून ठेवतो. सगळे येतात आणि गाडीत बसतात. मुक्ता आज शेवटच्या सीटवर बसते. सगळे बसतात. आलोक मुक्ता जवळ बसतो. अखिल प्रमोद बसतात. हिमानीला पण मागे बसायचे असते. आलोक बाजूला होता. हिमानी तिथंच बसते. गप्पा मारत होते. थोडंच अंतर होतं. ते बीचवर पोहोचले. प्रमोद आणि हिमानीला असं झाले होते, कधी आम्ही उतरतो, पाण्यात जातो. अखिलला समजले. प्रमोद आणि हिमानी, तुम्ही लहान आहात का? सगळे जाणार आहे. सगळ्यांना पाणी आवडतं. अखिल म्हणतो. मुक्ताकडे बघतो. ती पाण्याकडे बघत होती. पाणी काचासारखे चमकत होते. मुक्ता बीचच्या पाण्यात जे भिजलं होतं, मस्ती करत होते, त्यांच्याकडे पण बघत होती. तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती. आजी आजोबा बाहेर बसले होते. त्यांच्या जवळ सगळ्यांनी बॅगा दिला. मुक्ता पण आजी आजोबांजवळ होती. अखिल आला. तो पण सगळे पाण्यात गेले होते. मुक्ता, तू पण जा. तुला पाणी खूप आवडतं ना? अखिल म्हणतो. आता पाण्यात नाही जायचे. घरी खूप बोर होते. मला लगेच ताप येतो. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मुक्ता हसत म्हणते. अखिल पण स्माईल करतो. अखिल, आम्ही इथंच थांबतो. आजोबा म्हणतात. अखिल, मुक्ता सोबत बीच बघून ये. तेवढेच मुक्ताला छान वाटेल. आजी म्हणतात. अखिल आजीला मनातून थँक्यू म्हणतो. मुक्ताला घेऊन जातो. आजी आजोबा मुक्ता आणि अखिलकडे बघत होते. बाकीचे पाण्यात मस्ती करत होते. प्रमोद आणि हिमानी तर खूप मस्ती करत होते. पूनम पण त्यांच्यामध्ये सामील झाली. मनोज पण मस्त एन्जॉय करत होता. आलोक हिमानीला बघत होता. पाण्यातली परी दिसत होती. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. हिमानी तिच्या धुंदीत होती. आलोक तिच्याकडे बघत आहे हे पण तिच्या लक्ष नव्हते. ती आणि प्रमोद एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. अखिल मुक्ता फिरत होते. कोणीच बोलत नव्हते. मुक्ताला अखिल सोबत बोलायचे होते. अखिल काहीच बोलत नाही आहे. मी सुरुवात करू का? मुक्ता मनातच म्हणते. मुक्ता काहीच बोलत नाही आहे. मीच बोलायला सुरुवात करू का? थोडा वेळ वाट बघू. अखिल मनातच विचार करत होता. अखिल, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. मुक्ता हिम्मत करून बोलली. अखिलने मुक्ताकडे बघतो. हा, बोल ना, काय बोलायचे आहे? अखिल म्हणतो. मुक्ता मनात शब्दांची जुळवा जुळवा करत होती. मुक्ता, काय बोलायचे आहे? तुला वाटते ते तुझ्या सोबत माझ्यासोबत बोलू शकते? अखिल म्हणतो. मला आपल्या लग्नाबद्दल बोलायचे आहे. मुक्ता पटकन बोलून गेली. आपल्या लग्नाबद्दल काय बोलायचे आहे? अखिल म्हणतो. त्याला आनंद पण झाला होता. डॅड बोलले, सागर अंकलने तुमच्यासाठी मी आवडली आहे. तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचे आहे का? मनापासून तुम्हाला वाटते का माझ्यासोबत लग्न करावे? मुक्ता म्हणते. तुला हा प्रश्न का पडला आहे? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अखिल म्हणतो. तुम्ही मनापासून तयार आहे म्हणजे? मुक्ता म्हणते. अखिल हसायला लागतो. हसू नका, मुक्ता म्हणते. मुक्ता, मला तू आवडते. तेव्हा मी तुला फर्स्ट टाइम ऑफिसमध्ये बघितले. तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. ते मला सगळं समजलं.
समजत गेलं, तरी माझे प्रेम थोडे पण कमी झाले नाहीये. अजून वाढत गेले. मी तुला प्रपोज करेल. तो परत घरात आपला बद्दल बोलायला लागले. मला खरंच तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तुला सुखात ठेवायचे आहे, अखिल म्हणतो. माझे प्रेम नाहीये, मुक्ता हळू आवाजात म्हणते. तू कधीच माझ्यावर प्रेम करणार नाही का? आता नसेल, पण नंतर हळूहळू होईल. अरेंज मॅरेज करतात त्यांना लगेच प्रेम होतं का? तू तसे समज, अखिल म्हणतो. तुमची बायको होईल पण मुक्ता पुढे बोलता येत नव्हतं. मुक्ता, मी काही तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. जेव्हा तू होकार देशील तेव्हाच मी तुला हात लावणार, अखिल म्हणतो. मुक्ता अखिलकडे बघते. त्याच्या त्यांना माझ्या मनातले कसे समजले? ती विचार करते. मुक्ता, विचार नको करू. अजून काही बोलायचे आहे का? अखिल म्हणतो. मुक्ता नाही असे मान हलवते. मुक्ता, बोलायला शिक. तुला कोणी काही बोलले, मला आवडणार नाही. उषा आत्या पटकन बोलून जाते, पण तिच्या मनात काही नसतं. आज काहीच बोलली नाहीये. ते बघ, लहान मुलासारखी पाण्यात मस्ती करत आहे. अखिल म्हणतो. तुम्हाला पण जायचं असेल ना? माझ्यामुळे तुम्हाला जास्त जाता येत नाहीये. अखिल म्हणतो. तू पण येते का? दोघं सोबत भिजू? अखिल म्हणतो. नको, मुक्ता म्हणते. पाय तर भिजव, अखिल म्हणतो. आपण जाऊ, मुक्ता म्हणते. एक बोलू का? अखिल म्हणतो. आज तू खूप सुंदर दिसत आहे. आपण एक फोटो काढायचा का? अखिल कचरत म्हणतो आणि मुक्ताकडे बघतो. मुक्ता फोटो काढायला होकार देते. अखिल मुक्तासोबत फोटो काढून घेतो. एक तिचा काढतो. अखिल, तुमचा एक फोटो काढू का? मुक्ता म्हणते. अखिल मोबाईल मुक्ताकडे देतो. मुक्ता अखिलचा फोटो काढते. प्रमोद अखिल आणि मुक्ताला बघत असतो. हिमानीला पण दाखवतो. कल्पेश, सिमी, मनोज, पूनम, आलोक पण बघतात. आपण त्यांच्याकडे जाऊ, प्रमोद म्हणतो. ते सगळे तिथे जातात. अखिलच्या मागे उभे राहतात. मुक्ता फोटो काढते. नंतर कल्पेश मोबाईल घेतो. मुक्ता अखिल जवळ उभा करतो. सिमी पुढे होतो आणि सेल्फी काढतो. खूप फोटो काढतात. प्रमोद आणि मनोज अखिलला पाण्यात घेतात. हिमानी आणि पूनम मुक्ताला पाण्यात ओढतात. मुक्ताला पूर्ण ओली करून टाकतात. अखिलचे लक्ष जाते. हिमानी, पूनम काय केले? मुक्ताला पाण्यात का आणले? अखिल म्हणतो. आलोक पण येतो. हिमानीकडे रागात बघतो. मुक्ता पूर्ण भिजली. आलोक तिच्याकडे गेला. हिमानी आणि पूनम तिथून निघून गेल्या. मुक्ता, थंडी वाजत आहे का? आलोक म्हणतो. तिला पाण्यातून बाहेर घेऊन येतो. आलोक, मजा येत होती ना? मला थंडी नाही वाजत आहे, मुक्ता म्हणते. इथून मजा बघ, पाण्यात येऊ नको, आलोक म्हणतो. मुक्ता आजी आजोबांजवळ गेली. तू कशी काय ओली झाली? अखेर तुला पाण्यात घेऊन गेला का? आजी म्हणतात. ते नाही घेऊन गेले. हिमानी आणि पूनम मला पाण्यात घेऊन गेल्या होत्या, मुक्ता म्हणते. अरे देवा, तुला आता थंडी तर वाजत नाही आहे ना? आजी म्हणतात. आजी, मला थंडी वाजत नाहीये. मी जरा उन्हात उभी राहते. म्हणजे कपडे सुकतील, मुक्ता म्हणते. हाताने पिळून घे, आजी म्हणतात. मुक्ता हो म्हणते आणि उन्हात उभी राहते. बाकी मस्त मजा करत असतात. अखिलचे लक्ष मुक्ताकडेच असते. मुक्ता सगळीकडे बघत असते. 2-3 मुलं येतात. मुक्ताजवळ फिरत असतात. मुक्ताला एकाने धक्का दिला. किती सुंदर आहे. आमच्या सोबत येते का? त्यातला एक म्हणतो. मुक्ता काही बोलत नाही. तिथून जायचं बघते. ते तिला जाऊ जाऊ देत नाही. अखिल लगेच तिथे येतो. त्याला बाजूला करतो. मुक्ता अखिलचा हात पकडते. ते मुलं घाबरून निघून जातात. त्यांना वाटत होते मुक्ता एकटी आहे. मुक्ता, ते मुलं गेली, अखिल म्हणतो. मुक्ता आजूबाजूला बघते. ते मुलं खरंच गेलेली असतात. मुक्ता अखिलचा हात सोडते. गिरीश आणि रुपाली पण तिथे येतात. मुक्ता गिरीश जवळ जाते आणि त्यांना मिठी मारते. अखिल, काय झालं? गिरीश म्हणतात. अखिल त्यांना सांगतो. आपण जेवण करून घेऊ. खूप वेळ पाण्यात होतो. गिरीश म्हणतात. सागर आणि रवींद्रला पण हाक मारतात. रुपाली मुक्ताजवळ जातात. अखिल मुक्ताकडे बघत असतो. त्याला काही करता येत नव्हतं. तिच्या राहता येत नव्हतं. तिला मिठीत घेतले असते. सगळे जेवण बसतात. आवडीचे जेवण ऑर्डर करतात. ऑर्डर येते. तोपर्यंत गप्पा मारत असतात. सिमी मुक्तासोबत बोलत असते. मुक्ता मागचे विसरून सिमी सोबत बोलायला लागते. दोघी हसून बोलत असतात. अखिलला छान वाटते. तो पण मग प्रमोद सोबत गप्पा मारतो. जेवण येतं. ते जेवण करतात. मुक्ताला त्रास देऊन गेले मुलं कोणाला तरी कॉल करतात. मुक्ताकडे बघून बोलत असतात. किती वेळ त्यांचे बोलणे चालू होते. ती कुठे थांबली आहे तपास करा. मला सांगा, मी तिथे येण्यासाठी निघत आहे.
तो म्हणतो, लवकर ये, आम्ही तपास करून घेतो. त्या मुलांना मध्येच एक मुलगा म्हणतो, जेवण झाल्यावर परत पाण्यात जायचे आहे. हिमानी म्हणते. हिमानी पाण्यात खूप उड्या मारत आहे, उषा म्हणतात. हिमानी रवींद्रकडे बघते. रवींद्र डोळ्यांनी जा असे म्हणतात. प्रमोद उठला, हिमानीला घेऊन गेला. त्यांनी पाण्यात जाण्यासाठी जेवण पण लवकर उरकवले. आलोक आणि अखिल डोक्याला हात मारतात. ही लहान मुलगी मला आयुष्यभर सांभाळावी लागेल, आलोक म्हणतो. मुक्ताचे पण जेवण होतं. बाकीचे बाकीचे पण त्यांचे पण होतं. पण ते तिथेच गप्पा मारत बसलेले असतात. मनोज जायचं होतं. तो सगळ्यांसोबत बोलून जायला निघतात. पूनम गाडीपर्यंत त्याच्या सोबत गेली. मनोजने गाडी आणली होती. थोडा वेळ ते तिथंच बोलत उभे राहिले. अखिल पण तिथे आला. थोड्या वेळात बोलून मनोज निघून गेला. पूनम पण हिमानी आणि प्रमोद जवळ गेली. तिघं खूप वेळ पाण्यात होते. संध्याकाळ होत आली होती. सागरने त्यांना हाक मारली. चला आता, खूप उशीर झालाय, ते म्हणतात. तिघं पाण्यातून निघाले. त्यांनी कपडे पिळून घेतले. थोडा वेळ थांबले, मग ते फार्म हाऊसवर जायला निघाले. पूनम हिमानी जवळ बसली होती. मुक्ता आलोक जवळ बसली होती. मुक्ता, थंडी वाजत आहे का? ताप आलाय का? मुक्ताच्या कपाळावर हात लावून बघतो. ताप नसतो. अखिल प्रमोद सोबत बोलत असतो, पण कान मुक्ता आणि आलोक जे बोलत होते ते तो ऐकत होता. मुक्ताला ताप आला नाही हे ऐकल्यावर अखिलला बरं वाटलं. आता ते फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात. त्यांनी पाण्यात खूप उड्या मारल्या होत्या. ते आता दमले होते. ते रूम मध्ये गेले. फ्रेश होऊन बेडवर आडवे पडले. त्यांना लगेच झोप लागली. मुक्ता आणि रुपाली बाहेर फेऱ्या मारत होत्या. आलोक पण झोपून गेला होता. ताराने रुपालीला बोलवले. रुपाली पण निघून गेल्या. अखिल रूम मध्ये होता. आजी आजोबा पण दमले होते. ते पण रूम मध्ये होते. मुक्ता बाहेर फेऱ्या मारत होती. एक गाडी जोरात आली. मुक्ताला घेऊन गेली. अखिल बाहेर येत होता. त्याने पाहिलं, कोणीतरी मुक्ताला घेऊन जात आहे. तो पण गाडी मागे पळत गेला. खूप झाडे होते. तिथं गाडी थांबली. मुक्ता त्या झाडांमध्ये घेऊन गेले. राकेश, तू मला असा घेऊन का आला? आता माझ्या जवळ तुझे काय काम आहे? मुक्ता म्हणते. तू माझे आयुष्य खराब केले, राकेश म्हणतो. राकेश मुक्ताला घेऊन आला. बीचवर त्यानेच माणसं होती. त्यांनी राकेशला सांगितले, मुक्ता इथं आहे. तो लगेच आला. तुझे आयुष्य तूच खराब केले आहे, मुक्ता म्हणते. अखिल पोलीस बोलवतो. आता मला तुझे आयुष्य खराब करायचे आहे, राकेश म्हणतो. मुक्ता अजून झाडांमध्ये घेऊन जातो. मुक्ता त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती. राकेशने मुक्ताला खाली टाकले. तिच्या अंगावर आला. मुक्ता त्याला बाजूला करत होती. तिची ताकद कमी पडत होती. नंतर राकेशने तिचा हात एका हाताने पकडलं होतं. दुसऱ्या हाताने तिचा ड्रेस फाडणार की अखिल राकेशला ढकलून देतो. मुक्ता लगेच उठते. अखिल जवळ जाते. कोण आहे रे? राकेश जोरातच ओरडतो. तुम्ही कुठे पण सोबत असतात का? तुला पण मुक्ता हवी आहे का? आपण मिळून मजा करू, राकेश म्हणतो. अखिल त्याच्या कानात अशी मारतो की राकेश 2 मिनिटं काहीच समजत नाही. तोपर्यंत पोलीस आलेले असतात. राकेशला घेऊन जातात. राकेश सोबत आलेली मुलं पळून जातात. इन्स्पेक्टर अखिल सोबत बोलतात आणि निघून जातात. अखिल मुक्ताजवळ जातो. मुक्ताला हाक मारतो. मुक्ता अखिलला मिठी मारते. रडू लागते. ती खूप रडत असते. अखिल तिला रडू देतो. तिच्या केसांवरून हात फिरवत होता. मुक्ता, बस आता, इथं खूप पाणी आहे. अजून आपल्याला पूर आणायचा आहे का? अखिल हसत म्हणतो. मुक्ता पण रडता रडता हसते. अशीच हसत राहा, काही झाले नाहीये, अखिल म्हणतो आणि मुक्ताला त्याच्यापासून दूर करतो. तिच्या कपाळावर होठ ठेवतो. मुक्ता डोळे बंद करून घेते. तिला परत मिठीत घेतो. मुक्ताला पण अखिलच्या मिठीत सेफ वाटत होते. थोडा वेळ होऊन जातो. मुक्ता, जायचे का? आपल्याला शोधत असतील, अखिल म्हणतो. मुक्ता अखिल पासून बाजूला होते. अखिल, आता काही बोलायला सांगायचे नाही. उद्या घरी गेल्यावर बोलू. तुम्हाला काय वाटते? आता सगळे एन्जॉय करायला आले आहे, मुक्ता म्हणते. तू म्हणशील तसं. आता त्यांना लवकर जेलमधून काढायचे नाही, अखिल म्हणतो. मुक्ता फक्त हं करते. दोघं फार्म हाऊस जवळ येतात. गिरीश, रुपाली बाहेरच उभे होते. रुपाली मुक्ताला बाहेरच थांबवून गेल्या होत्या. त्या आल्या तेव्हा मुक्ता त्यांना दिसली नव्हती. त्या घाबरल्या होत्या. त्यांनी गिरीशला पण बोलवून घेतले होते. त्यांना मुक्ता येताना दिसताच ते मुक्ताकडे जातात. मुक्ता, कुठे गेली होती? रुपाली म्हणतात. आम्ही दोघं चालत होतो. चालता चालता पुढे निघून गेलो होतो, मुक्ता म्हणते. आता चल, गिरीश म्हणतात. आणि ते मध्ये निघून जातात. रात्री त्यांनी झोपून घेतलं. कोणीच उठले नाही. सगळे दमले होते.
अखिल रूम मध्ये विचार करत होता. मुक्ताला पण झोप लागली होती. अखिलच्या रूम मध्ये प्रमोद होता. त्याला जाग आली. अखिल दादा अजून झोपला नाही? प्रमोद म्हणतो. मी विचार करत होतो. अखिल म्हणतो. कसला विचार करत होता? कोणाचा विचार करत होता? प्रमोद उठून बसतो. अखिलला बोलतो. मुक्ताचा विचार करत होतो. अखिल म्हणतो. वहिनीला काय झाले? प्रमोद म्हणतो. अखिल प्रमोदला सगळं सांगतो. एवढं झाले? मला का झोप लागली? त्याला चांगलेच मारले असते. तू बरं केलं पोलिसांना बोलावून घेतलं. त्याला आपल्याकडच्या पोलीस स्टेशन मध्ये आणायला सांग. तुला बोलवतील. प्रमोद म्हणतो. हा विचार मी केला नव्हता. अजून आनंदाची बातमी सांगू? अखिल एक्साइटेड होत म्हणतो. मला पण सांग. प्रमोद म्हणतो. मुक्ताने लग्नाला होकार दिलाय. प्रमोद म्हणतो. अरे वा मस्तच. आम्हाला लग्नात येता येईल. प्रमोद म्हणतो. तिला लग्न कसे हवे आहे हे मी विचारले नाही. अखिल म्हणतो. लग्न कसे पण होऊ दे. आपण एन्जॉय करणार, नाचणार आणि गाणं तर होणारच आहे ना. प्रमोद म्हणतो. राकेशचा बंदोबस्त करावा लागेल. अखिल म्हणतो. घरी गेल्यावर पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊन येऊ. प्रमोद म्हणतो. झोप. सकाळी जाग येणार नाही. अखिल म्हणतो. प्रमोद लगेच झोपतो. अखिल पण झोपून जातो. अखिल इथं आले नसते तर माझ्यासोबत काय झालं असतं? अजून कोणाला काहीच माहिती नाहीये. आलोकला माहिती पडले तर तो काय करेल? राकेश काय बोलत होता? माझे आयुष्य खराब केले? त्याचे तर चांगलेच चालू होतं. 2 मुलं होतं. काही झाले असेल का? मुक्ता विचार करत होती. मला झोप येत नाहीये. बाहेर फिरून येऊ का? मुक्ता म्हणते रूमच्या बाहेर जाते. तिला मध्येच जाग आली होती. कल्पेश बसलेला असतो. आल्यावर झोप झाली होती. आता झोप येत नव्हती. मुक्ता त्याला बघते. त्याच्या जवळ जाते. कल्पेश झोपला नाही? सिमी पण जागी आहे का? मुक्ता म्हणते. मुक्ता तुला पण झोप येत नाहीये का? सिमी झोपली आहे. मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर येऊन बसलो. कल्पेश म्हणतो. झोपले होते. मध्येच जाग आली. नंतर मला झोप येत नव्हती. उगाच पडून राहण्यापेक्षा बाहेर जाऊ म्हणून मी बाहेर आले. मुक्ता म्हणते. माझं पण तेच होतंय म्हणून मी इथे येऊन बसलो. किती छान आहे ना? असे वाटते इथंच राहावे. सिमी आनंदात राहील. कल्पेश म्हणतो. कल्पेश काय झाले आहे? सकाळी पण काहीतरी झाले होते. सिमीला कसला त्रास होतो आहे? मुक्ता म्हणते. आमचे लव्ह मॅरेज. त्यात सिमी पंजाबी आहे. मॉमला सिमी आवडत नाही. मी ऑफिसला गेल्यावर सिमीला त्रास दिला. सिमी मला काहीच सांगत नाही. आज सकाळी प्रमोद आणि हिमानी बोलत होते. तेव्हा मी ऐकले. मला तर काहीच समजत नाहीये. कल्पेश म्हणतो. इथे येऊन काही बिझनेस चालू कर. सागर अंकल सोबत बोलून घे. मुक्ता म्हणते. खरंच काकासोबत बोलून घेतो. कल्पेश म्हणतो. मुक्ता आणि कल्पेश थोडा वेळ बोलतात. आपल्या रूम मध्ये निघून जातात. सकाळी लवकर उठले. फ्रेश होऊन आले. मोठे तर कधीच उठले होते. मस्त बाहेर फिरत होते. नोकरांना लवकर बोलवलं होतं. त्यांनी नाश्ता बनवला होता. सगळे आले. सगळ्यांनी नाश्ता केला. मुक्ता सिमीकडे गेली. मुक्ता सिमीला हाक मारते. सिमी मला कॉल करत जा. सगळं सहन नाही करायचे. तू कल्पेशला सांगू शकतेस ना? तो रात्री तुझा विचार करत होता. तू त्याच्यासोबत बोलशील, त्याला सगळं सांगशील तेव्हा तर त्याला बरं वाटेल ना? मुक्ता म्हणते. त्याच्या मॉम बद्दल त्याला कसे सांगू? सिमी म्हणते. मग काय सहन करत राहणार का? कल्पेश सोबत ऑफिसला जायचे, घरी राहिल्यावर तुला त्रास होईल. मुक्ता म्हणते. आता कल्पेश मला घरी ठेवणारच नाही. सिमी म्हणते. त्या दोघी बोलत असतात. त्यांच्या जवळ हिमानी आणि पूनम आल्या. त्या दोघी पण त्यांच्या सोबत गप्पा मारतात. कल्पेशला कॉल येत अखिलला कॉल येतो. तो बोलत कॉल ठेवून देतो. डॅड लवकर नाश्ता करा. आपल्याला निघू. मला अर्जंट काम आहे. अखिल म्हणतो. प्रमोद ऐकतो. अखिल जवळ जातो. काय झाले? कोणाचा कॉल होता? तो अखिलला विचारतो. त्याला आपल्याकडच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात आहे. मला पण बोलवले आहे. अखिल म्हणतो. मुक्ता वहिनीला पण बोलवले आहे का? प्रमोद म्हणतो. आलोक पण त्यांच्या जवळ येत होता. मुक्ताचे नाव ऐकताच तिथंच थांबला. मुक्ताला घेऊन नाही जायचे आहे. अखिल म्हणतो. तो त्याचे तोंड उघडेल का? प्रमोद म्हणतो. तिथं गेल्यावर समजेल. अखिल म्हणतो. तुम्ही कशाबद्दल बोलत आहे? अखिल काल काही झाले आहे का? प्रमोद म्हणतो. आलोक म्हणतो. अखिल आलोकला सगळं सांगतो. आलोकला नंतर माहिती पडलं तर तो माझ्यासोबत बोलणार नाही. त्यापेक्षा सांगून दिले. मला का उठवले नाही? आलोक म्हणतो. उठून काय करणार होता? सगळ्यांना समजले असते. उगाच बोंबाटा झाला असता. मला मुक्तासोबत लग्न करायचे आहे. उषा आत्याने ते होऊ दिले नसते. अखिल म्हणतो. आलोक मुक्ताजवळ गेला. तिला मिठी मारली. मला हाक मारायची ना? मला काहीच सांगितले नाही. आलोक म्हणतो. मुक्ताला काहीच समजले नाही.
आलोक कशाबद्दल बोलत आहे. तिचे लक्ष अखिलकडे गेले. आलोकला कालचे समजले असेल. मुक्ता विचार करते. ते नाश्ता करतात. ड्रायव्हरला बोलवले. ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. नाश्ता होतो तसे सगळे बॅग घेऊन येतात. अखिल गाडीत टाकतो. ते सगळे बसतात. मस्त मजा मस्ती करत घरी पोहोचतात. उषा, आत्या, हिमानी, रवींद्र आधीच उतरून जातात. पुढे गेल्यावर गिरीश, रुपाली, मुक्ता, आलोक उतरतात. अखिल पण उतरतो. अखिल मला कॉल कर. मी पण येईल. त्याला बघतोस परत तिच्या वाटेला जाणार नाही. त्याचे आयुष्य कसे खराब झाले ते पण विचारून घेऊ. आलोक म्हणतो, मी तुला कॉल करेल. घरी पोचल्यावर फ्रेश झाल्यावर लगेच निघेल. अखिल म्हणतो, मी पण लगेच निघतो. आलोक म्हणतो. अखिल गाडीत बसतो. ते घरी जायला निघतात. आलोक घरी येतो. त्याच्या रूम मध्ये जातो. बॅग ठेवतो. बाथरूम मध्ये जातो. शॉवर चालू करतो. त्याच्या खाली उभा राहतो. त्याला राकेशचा राग आला होता. जर राकेश आलोकच्या समोर आला असता तर त्याला खूप मारले असते. त्याने शॉवर बंद केला. तयार झाला आणि बाहेर आला. आलोक कुठे जात आहे? अखिल तू कुठे जाणार होता का? गिरीश म्हणतात. मी अखिल सोबत जात आहे. जरा घाईत आहे. आल्यावर तुम्हाला सगळं सांगतो. आलोक म्हणतो आणि निघून जातो. अखिल आणि प्रमोद लगेच रूम मध्ये गेले. अखिल फ्रेश होण्यासाठी गेला. लगेच फ्रेश होऊन आला. चेंज केलं. प्रमोद फ्रेश होण्यासाठी गेला. तो पण लगेच आला. त्याने पण चेंज केलं. दोघं पण रूम बाहेर आले. अखिलने सागरला सांगितले. दोघं पण बाहेर पडले. तर पुढील भागात आलोक राकेशला मारेल का? राकेश त्याच्यासोबत काय झाले ते सांगेल का? कल्पेश आणि सिमी प्रमोद जायला निघतील का? मुक्ता ऑफिसला जाईल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.